नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्तावहू तोषवी। नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे। माथा शेंदूर पाजरे वरीवरे, दुर्वांकुराचे तुरे। माझे चित्तविरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे। गोसावी सुत वासुदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे। संपूर्ण देशात सध्या भक्तिमय वातावरण आहे, कारण काही दिवसात अनेकांच्या घरात आणि सार्वजनिक मंडळामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे। भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे महत्त्व पौराणिक मान्यतामध्ये सर्वात विशेष आहे। याच दिवशी गणपतीचं पृथ्वीवर आगमन होतं। भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा 10 दिवस पृथ्वीवर राहतात असं देखील म्हणतात। यंदा 7 सप्टेंबर शनिवारी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाईल। ज्या गणेशाचे आवाहन आपण सुमुहूर्त मस्तू म्हणजे तू स्वतःच एक सुमुहूर्त आहेस असे म्हणून करतो, त्याच्या पूजनासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टीकरण तसेच राहुकाल, शिवालिखित इत्यादी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही। आपल्याकडे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते। जो स्वतःच एक सुमुहूर्त आहे, त्याच्या स्थापना आणि पूजनासाठी कोणतीही वेळ शुभमुहूर्तच ठरते। यावर्षी ब्राह्ममुहूर्तापासून माध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी गणेशाची स्थापना व पूजा करता येईल। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते। या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते। भारतात आणि विशेषत्वाने महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्रकारे उपासना केली जाते। विविध बाधा दूर करण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकष्टीचे व्रत करतात, विनायकाची पूजा करतात। गणपतीची वराह पुराणात अशी कथा आहे, गणपती हा विनायक म्हणजेच हा विनायक गणांचा अधिपती मानला जातो। या संदर्भात वराह पुराणातील एक कथा दिली आहे। सज्जनांच्या कार्यात विघ्ने येतात आणि दुष्टांची कार्ये निर्विघ्न पार पडतात। यावर काय उपाय करावा अशी चिंता एकदा देवांना व ऋषींना उत्पन्न झाली। मग ते रुद्राकडे गेले आणि त्यांनी आपली चिंता व्यक्त केली। ती ऐकून रुद्रांनी विनायक आणि विनायक गण उत्पन्न केले। त्यांनी विनायकाला वर दिला की तुला गजमुख, गणेश, विनायक अशी नावे प्राप्त होतील। हे क्रूर विनायक गण तुझे सेवक होतील। यापुढे यज्ञादी कार्यात जी पूजा प्रथम होईल, जो कोणी ती करणार नाही त्याच्या कार्यसिद्धीत तू खुशाल विघ्ने आण। त्या दिवसापासून कार्यारंभी गणपती पूजन होऊ लागले। विनायक गण विघ्नरूप होते, पण विनायक विघ्नहर्ता ठरला। भक्तांना विविध प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणारा तो सिद्धिविनायक झाला। अशा या सिद्धिविनायकाच्या पार्थिव मूर्तीची पूजा भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीच्या दिवशी केली जाते। गणेश चतुर्थीला मूर्ती कधी आणावी? श्री गणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही। गणपतीची मूर्ती 8-15 दिवस आधी दुकानातून आणून घरामध्ये ठेवता येते। घरातील गणेश मूर्ती जास्तीत जास्त 1 वीतभर उंचीची आणि असनस्त असावी। उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत आहे, ती देखील चुकीचीच आहे।
समर्थ रामदासांनी गणेशाचे वर्णन करताना आरतीमध्ये सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना असे म्हटले आहे. वेदकाळापासून विविध नावांनी ओळखला जाणारा आणि तेव्हापासून उपास्य देवता म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी त्याचे पूजन करण्याची परंपरा आहे. वर सांगितलेल्या कथेप्रमाणे अगदी या सिद्धिविनायक गणेशाचे पूजन करण्यापूर्वी देखील विघ्नहर्त्या गणपतीचे पूजन केले जाते. या गणपती पूजनामध्ये मूर्तीऐवजी सुपारी ठेवून तिच्यावर गणपतीचे आवाहन केले जाते. काही ठिकाणी सुपारीऐवजी नारळ ठेवण्याची प्रथा आहे. या सुपारीच्या गणपतीची पूजा करून मग पुढील मंत्राने प्रार्थना करतात. कार्य मे सिद्धी मायातु प्रसन्ने त्वयि धातरी विघ्नानी नाशया मान्तु सर्वाणी सुरनायक. अर्थ, हे विधात्या देवनायका गणपती, तू प्रसन्न होऊन माझे कार्य सिद्धीस जाऊ, तसेच सर्व विघ्ने नष्ट होवो. अशा प्रकारे सुपारीच्या गणपतीचे पूजन करून नंतर आपण आणलेल्या गणेशाच्या मूर्तीच्या पूजनास सुरुवात करावी. गणेशोत्सव आपापल्या प्रथेप्रमाणे 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशी पर्यंत साजरा केला जातो. आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस रोज गणेशाची सकाळी व संध्याकाळी पूजा आरती अवश्य करावी. गणपती पूजन 10 दिवस करणे शक्य नसेल तर पूजनाचे दिवस कमी करून 1.5, 5, 7 दिवस गणपती पूजन करून विसर्जन करता येते. काही जणांकडे गौरी म्हणजेच महालक्ष्मी बरोबर गणपती विसर्जन करण्याची परंपरा आहे. अशा वेळेस तो कितवाही दिवस असताना आणि कोणताही वार असताना त्या दिवशी विसर्जन करता येते. तसेच काही जणांकडे घरामध्ये गर्भवती महिला असताना गणपती विसर्जन न करण्याची चुकीची पद्धत आहे. घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करता येते. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे धर्मशास्त्र सांगते. पाण्यात विसर्जन म्हणजे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. पाण्यात न विरघळणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पदार्थाची मूर्ती नसावी. तसेच मातीची किंवा शाडूची लहान मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून पूजन करता येईल. आणि कोणत्याही धातूच्या मोठ्या मूर्तीचे उत्सव मूर्ती म्हणून पूजन करता येईल आणि आरास करता येईल. पाण्यात विसर्जन मात्र लहान मूर्तीचे करावे आणि धातूची श्री गणेश मूर्ती पुन्हा शोकेसमध्ये ठेवावी. तर श्रोते हो, आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद.